पूर्ण अग्निहोत्री कुटुंब जसं पार्टीत हजर झालं, पार्टीला जय्यत सुरुवात झाली. अग्नियाने खूप मोठ्या लॉनवर पार्टी अरेंज केलेली की तिथे आरामात 8-10 हजार लोकांची प्रॉपर अरेंजमेंट केली जाईल. अग्निहोत्री कुटुंबाला खूप कडक सिक्युरिटी दिली होती. तसंच पूर्ण लॉनभर सिक्युरिटीचा चोख बंदोबस्त होता. प्रत्येकाला प्रॉपर सर्व्हिस मिळावी म्हणून इव्हेंट टीमलाही त्यांनी एक्स्ट्रा स्टाफ अरेंज करायला सांगितलेला. शेवटी अग्निहोत्रीची पार्टी होती ती. श्रीमंती तर कणाकणात झळकलीच पाहिजे ना. पण अजून अग्नेयची एंट्री झाली नव्हती आणि हे साहजिकच होतं म्हणा. किंगची एंट्री तर शेवटी शोभून दिसते. आजी, आता तू इथेच एका जागी शांत बसून राहा. तुला काय हवे असेल तर स्टाफला सांग, ते तुझ्या हातात आणून देतील. पण प्लीज उगाच तुझा पेंग्विन वॉक दाखवून स्वतःचा हसू बनवू नको. निदान स्वतःवर नाही तर निदान तुझ्या या शरीरावर तरी दया कर, ज्याला इथे आणायला माझा पिस्ता निघालाय. आणि हो बाई, आपण ही पार्टी स्पॉन्सर करतोय म्हणून भंडाऱ्यात आल्यासारखं हुरळून जाऊ नकोस, नाहीतर उद्या पेज 3 ची शोभा तुझ्याच कृपेने वाढायची. आरव तर त्याच्या आजीच्या आतंकाला जाणून पार धास्तावून गेलेला. खरंच ही म्हातारी असली तरी तिने त्याला अक्षरशः दमवून सोडलेलं. त्याला नेमकं कोणाला हँडल करायचं तेच समजत नव्हतं. त्याचं फालतूचं लेक्चर ऐकून आजी त्याच्यावर बरसणार, तोच त्याने हळूच त्याच्या आजीचा हात दाबत तिला परत थाळ्यावर आणलं. नाहीतर ही बाई भर पार्टीतही नळावर उभा असल्यासारखी बेलगान भांडायला सुरू व्हायची. आजी, माझ्या माते, तुला जितकं माझ्यावर चिडायचं आहे ते घरी गेल्यावर चिड, पण इथे तुझ्या या भयानक चेहऱ्यावर मात्र हसू ठेव बाई. असे काही किडे करू नकोस की भाईची इमेज डाऊन होईल. आरवने ह्या वेळी आजूबाजूची गर्दी बघून चेहऱ्यावर हसू ठेवून आजीला दटावताच तिनेही ओठांवर बळबळ स्माईल आणत मनातच आरववर दात ओठ खाल्ले. लांबून बघणाऱ्याला तर ह्या आजी आणि नातवाचा सुंदर बॉन्ड बघून हेवा वाटेल, पण जवळून त्यांचं उत्तू जाणारं प्रेम त्यांना पेलवणार होतं का? अग्निहोत्री कुटुंब म्हणून आज प्रत्येकाची नजर फक्त त्यांच्यावरच होती, जो तो येऊन त्यांना ग्रीट करत होता. अग्नेय येईपर्यंत आरव त्याच्या परीने सगळ्यांना अटेंड करत पार्टी एन्जॉय करायला सांगत होताच की त्याची नजर काही मुला मुलींबरोबर खिदळत आत येणाऱ्या नित्यावर गेली आणि तिला बघून इथे ह्याचे डोळे मोठे झाले ना. सिल्वर कलरचा फुल डिझायनर लेहंगा घातलेला तिने, त्यात मॅडमने दुपट्टाही असा काही घेतला होता की तिचं पोट आणि कंबर डोकावून बाहेर बघत होते. केसांची ही अगदी क्लासी हेअरस्टाईल करून तिने साजेसा सिंपल मेकअप केलेला. खरं सांगायला गेलं तर अगदी बार्बी डॉल दिसत होती ती. पण तिचं इतकं छान दिसणं इथे आरव बाबाला कसं पचेल ना. तिने आपण आणलेली साडी घातली नाही बघून त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची छाटा उमटलीच होती की पुढच्या क्षणी त्याच्या नजरेत राग उतरला. कारण नित्या बेबी तर तिच्या फ्रेंड्सला हसून हसून टाळ्या देत खिदळत होती आणि त्यात मुलंही असल्याने आरवच्या कपाळावरच्या आट्या आणखी गडद झाल्या. तो आता आजूबाजूच्या कोणाचाच विचार न करता तणतणतच तिच्याकडे आला. ए हाय डूड, आफ्टर लॉंग टाइम. आरव समोर येताच सगळ्यात पहिलं नित्याच्या एका मित्राचंच त्याच्याकडे लक्ष गेलं. तशी नित्याची ही नजर त्याच्यावर जाताच तिने त्याला खालून वरपर्यंत बघत एक भुवई उंचावत त्याच्या दिसण्याची दाद दिली. पण तो तर मारक्या रेड्यासारखा तिला रागात एकटक घुरत होता. डूड, आर यू ओके? तो काहीच बोलत नाही बघून
त्या मुलाने त्याला खांद्याला हलवत परत विचारलं. पण त्याच्या टच करण्याने आरवने वैतागत त्याच्याकडे पाहिलं. या मुलाच्या नसत्या पंचायती बघून आधीच तापलेलं डोकं आता फिरलं ना. बाळा, मोठ्या लोकांना अशा थिल्लर नावाने हाक मारू नये एवढंही माहीत नाही का तुला? मी तुझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा आहे ना, मग दादा बोल मला. तसंही नित्याचे हे फ्रेंड्स आरवच्या नेहमीच हिट लिस्टवरच असायचे, म्हणून आता संधी साधून तो त्याचा राग काढत होता. आरवचं ऐकून त्या मुलाच्या तर तोंडावर 12च वाजले. म्हणजे तो बिचारा किती चांगल्या गेस्चरने विचारत होता, पण ह्या मुलाला त्या गोष्टीची किंमत आहे का बघा. पण त्याच्या अशा तिरसट वागण्यावर नित्याचं नाक तोंड गोळा झालं ना. अरे हो कुणाल, तुम्ही सगळे त्याला ना दादाच बोला. तसंही तो आपल्याहून मोठा आहे ना. मी पण विसरूनच गेलेले, त्यामुळे मीही आजपासून त्याला मान देत दादाच बोलणार आहे. बरोबर ना आरव दादा? नित्या बळबळच ओढतानच रागातच आरवकडे बघत बोलली. पण तिच्या दादा बोलण्यावर आरवचा चेहरा आणखीनच लाल झाला. नित्या, तू तुझ्या फ्रेंड समोरच मार खाणार आहेस की शिस्तीत बाजूला येतेस तेवढं फक्त सांग. आरवचा चिडलेला स्वर बघून नित्याला मनातच हसू आलं, कारण तो इतका का चिडलाय हे तिला चांगलंच कळत होतं. नित्या, अगं ते इतकं बोलवतायत तर तू जा ना. आम्ही काय अजून इथेच पडीक आहोत ना. नित्याची मैत्रीण आरवचा तो डॅशिंग अंदाज बघून फ्लॅटच झाली. तिला आरव आधीपासूनच आवडायचा. कुकू, मी काय म्हणते, माझ्याऐवजी तूच जातीये का ग त्याच्याशी बोलायला? त्याला काय कोणीही चालेल, हो की नाही दादा? नित्या तिच्या त्या मैत्रिणीकडे दात ओठ खात तिची रागीट नजर आरववर आणते. खूप तोंड सुटलंय ना तुझं. फक्त इथून घरी चल तू. तुला घरी गेल्यावर दाखवतोच मी. आरव रागाने अक्षरशः लाल झालेला. तिचं वारंवार त्याला दादा बोलणं त्याच्या रागाला अजून पेटवायचं काम करत होतं. तू तर काय घरी गेल्यावर मला तुझा राग दाखवणार, पण माझं मन तर खूप मोठं आहे यार. तू पण काय लक्षात ठेवशील, मी तुला आत्ताच एक सरप्राईज दाखवू. त्याचा तो लालेलाल झालेला थोबडा बघून नित्या शांततेत त्याच्या जवळ येऊन त्याचा चेहरा पकडून एंट्रन्सकडे फिरवते. तसं समोरचं दृश्य बघून आरवच्या किडनीत एक नाही तर 10-12 अटॅक येऊन गेले असतील. इतकंच काय, त्याने तर त्याच्या हृदयावर हात ठेवून कसा बसा त्याला येणारा हार्ट अटॅकही थोपवला होता. ही इथे काय करतीये आणि हिने हा कोणता कंदील स्वतःभोवती गुंडाळलाय? आरव गोंधळून स्वतःच्या मनात बोलतच होता की इतक्यात त्याला काहीतरी क्लिक झालं आणि त्याने परत त्याचं कपाळ आकसत बाजूला बघितलं. हे तुझं काम आहे ना? ही साडी मी तुला दिली होती, मग ती क्युटी पाशी कशी गेली? आणि त्या साडीला नक्की कोणत्या ठिकाणी ठेवलं होतंस जे उंदीर खाऊन गेले? त्या साडीला नित्याने असं काय मध्ये फाडलं होतं की सध्या आरवच्या क्युटीने ही अजीबोगरीब साडी नेसून उर्फीलाही टफ कॉम्पिटिशन दिलं बोलायलाही काही हरकत नाही. दाराबाहेर लावतात तसा आकाश कंदीलच दिसत होती ती. आणि त्या वेड्या क्युटीने त्याच्यावरची प्राईज बघून हवऱ्यासारखी ती साडी नेसली देखील. तिला काय तिच्या आरव बेबीचे पैसे तिच्या बापाचेच वाटत होते ना. अरे तू तर उलट मला थँक्यू बोललं पाहिजे. ही साडी जिला भेटायला हवे होती त्याच व्यक्तीपर्यंत मी फक्त पोहोचवली. बाकी त्यात माझ्या क्रिएटिव्हिटीने तर त्या साडी सोबत तुझ्या क्युटीची ही शोभा वाढवली बघ. नित्याच काय तर तिथे उपस्थित जो तो त्या साडीतल्या ह्या विचित्र प्राण्याला बघून
तोंड दाबून हसत होता. खरंच खूप भयानक दिसत होती ती. नित्या आरवच्या कानात डिवचतच होती की तोच त्याची क्युटी धावतच त्याच्या जवळ आली. ओ बेबी, यू आर लुकिंग सो हँडसम. आरवच्या क्युटीने त्याच्या मिठीत पाडत त्याच्या गालावर ओठ टेकवले. तसा आरव नित्यासोबत असल्याने अवघडून तिला लगेच मागे करतो. सुरू झाली का ही चिपकू? नित्याने तिचा हा चिपकू ड्रामा बघत डोळे फिरवले. क्युटी, तू इथे? आरव तिला विचारतच होता की बेबी, तू तर मला पार्टीसाठी इन्व्हाइटही नाही केलंस. बट थँक्स टू नित्या, तिने स्पेशल इन्व्हाइट केलं मला. आणि प्लस तू माझ्यासाठी घेतलेली ही क्लासी साडीही पाठवली. रिअली शी इज डॅम स्वीट. क्युटीचे ते वाहत जाणाऱ्या एक्सप्रेशनला अवॉइड करत आरवने रागात नित्याकडे बघितलं, जी दात दाखवून त्याला आणखी डिवचत होती. ओ कम ऑन श्रीजा, तुला इन्व्हाइट करायची गरजच काय आहे? यू आर फॅमिली. ओके बोथ ऑफ यू, एन्जॉय विथ ईच अदर. आय टेक अ लीव. नित्या श्रीजाकडे बघून बळबळच ओढ ताणत आरवला हळूच डोळा मारून तिच्या फ्रेंड्सकडे निघून गेली. तशी ते आरवने मनात शिवी हसडली तिला. त्याला खड्ड्यात टाकून तिचं रान आता मोकळं झालेलं. इकडे सिया केव्हाची त्या लॉनच्या एंट्रन्स जवळ आली होती. पण बाहेरूनच त्या लॉनच्या गेटला इतकं काही रॉयल सजवलं होतं की तिचे पाय तिथेच धिजलेले. आपण इतक्या मोठ्या पार्टीत येण्या योग्य आहोत की नाही या विवंचनेतच तिचं मन पुढे पाऊल टाकायला मागतच नव्हतं. त्यात हे सर्व तिच्यासाठी पहिल्यांदाच असल्याने ती खूपच घाबरली होती. वर आजूबाजूच्या लोकांची तिच्यावर अशी काही नजर स्थिरावलेली की त्या लेकराला खूपच अवघडून आलेलं. लाईट पिस्ता कलरच्या डिझायनर साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. ती साडी ही तिच्या अंगाला अशी काय परफेक्ट बसली होती की तिच्या शरीराचं प्रत्येक वळण स्पष्ट दिसत होतं. जणू ही साडी ही फक्त तिच्यासाठीच बनली असावी. त्यात त्या साडीचं ब्लाऊज तर इतकं क्लासी होता की त्यात तिची काया अजूनच आकर्षित भासत होती. ते ब्लाऊज मागून फक्त एका रिबिन बो नॉटवर असल्याने तिची बाकी पाठ तर ओपनच होती. पण त्यातही आपल्या सिया राणीने बटरफ्लाय हेअरस्टाईलने तिची ती गोरी पान पाठ झाकण्याचा आतोनात प्रयत्न केलेला. समोरूनही त्या ब्लाऊजचा नेक तिच्या मानाने थोडा डीपच होता, पण तिने तिथेही पदराने व्यवस्थित कव्हर केलेलं. तिच्या त्या स्लीवलेस ब्लाऊज मधून दिसणारे ते लांबलचक निमुळते हात आणि ती पदराआड डोकावणारी पांढरी शुभ्र कंबर बघून तिकडून जाणाऱ्या प्रत्येक माणसाची तिच्यावरून नजर हटतच नव्हती. चेहऱ्यावर हलक्या मेकअप सोबत दोन्ही भुवयांच्या मधोमध एक चॉकलेटी रंगाची छोटीशी टिकली लावलेली तिने, जी तिच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकत होती. सियू, का आलीये तू इथे? ज्यांना बघण्यासाठी तुझा जीव तडफडतोय आता तेच तुझ्यापासून लांब निघून गेले. मग काय अर्थ आहे तुझ्या इथे येण्याचा? सियाचं मन परत भरून आलं. अग्निय निघून गेल्यापासून एक क्षणही तिच्या डोळ्यातलं पाणी आटलं नव्हतं. त्याचं ते शेवटचं वाक्य तिला कानात कंटिन्यू घुमत होतं आणि ते आठवून तिला खूपच वेदना होत होत्या. ते भलेही माझ्यापासून लांब गेले, पण मी निदान त्यांना लांबून का असेना पण पाहू तर शकते ना. त्यांचं दिसणंही खूप आहे माझ्यासाठी. सिया कशी बशी हिम्मत करून आत पाऊल टाकणार तोच त्या लॉनची पूर्ण लाईट गेली आणि इथे सियाचा जीव खशात अडकला, कारण ती आतही गेली नव्हती अजून.
त्यामुळे मगाशी बघणाऱ्या माणसांच्या नजरा आटवून तिच्या अंगावर सरकन काटाच आला. तिला तिच्या अदगत असणाऱ्या लोकांचे आवाज तर येत होते, पण आता मात्र त्या लोकांचीही भीती वाटून तिचे डोळे भरून आले. या सुंदरतेमुळे खूप लोकांचे वाईट अनुभव घेतलेले तिने. आधीच नवीन जागा, कोणी ओळखीचंही नाही, त्यात वाटणारी भीती. पाप त्या लेकराने आखिर करायचं तरी काय? ती घाबरून मागे व्हायला जाणार की तिच्या साडीत तिचा पाय अडकून ती धडपडत मागे कोणाला तरी धडकली. आणि आता आपण कोणत्या माणसाला धडकलो या विचाराने तर तिचा जीव जायला आलेला. डोळ्यातलं पाणी बाहेर यायला तयारच होतं की रिलॅक्स अँड स्टे हिअर ओनली, लाईट्स येतील इतक्यात. तिच्या कानावर तोच आवाज पडला, ज्याच्या फक्त एका नजरेनेच तिचं हृदय धडधडायचं, ज्याचा रागही तिच्या मनाला वेड लावून जायचा. पण आत्ताही तिला गरज असताना त्याचं तिच्यावर रागवूनही इथे असणं तिच्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेलं. आणि तिने मागचा पुढचा काहीच विचारही न करता ती मागे फिरून त्याला डायरेक्ट मिठी मारली. तसा इथे अग्नेय स्टीफच झाला, कारण आता धक्का बसण्याची बारी अग्नेयची होती. त्याचा ताफा तर गेटवर असणाऱ्या मीडियाला चुकवून केव्हाचा आत आलेला. पण जशी त्याची नजर त्या लॉनच्या एंट्रन्सच्या कोपऱ्यात उभ्या सियावर गेली, त्याची हालत काय झाली असेल विचारूच नका. एसी कारमध्येही दरदरून घाम सुटलेला त्याला. इतकंच काय तर त्याला स्वतःला शांत करायला इतका वेळ लागला होता की केव्हाचा तो येऊनही गाडीतच बसलेला. पण नजर मात्र सियावर अडकलेली. तिला त्या साडीत बघून त्याचं हृदय इतकं काय पळत सुटलेलं की अग्नेयाला त्याचे जडावलेले श्वासही जाणवत होते. खूप राग आलेला त्याला तिचा, आणि त्याच रागात तिच्यापासून लांब राहायचाही ठरवलं होतं त्याने. पण तिला बघता बघता अचानक लाईट गेली आणि ती घाबरेल या काळजीत तो घाईत तिच्या जवळ आलेला. पण आता तिच्या या कृतीवर नेमकं काय रिॲक्ट करावं त्याला तेच समजेना, कारण तिच्या या रिॲक्शनवर त्याचं हृदय आता बाहेर यायचंच बाकी राहिलेलं. पण तरी तिच्यावरचा राग विसरला नव्हता तो. सिया, रिलॅक्स हो आणि शांत उभा राहा, लाईट येईल इतक्यात. तो स्वतःच्या फुललेल्या श्वासांना सावरत मागे होणार की ती अजूनच त्याच्या मिठीत शिरत त्याच्या मानेभोवतीची तिची ती नाजूक गुंफण घट्ट करते. अहो प्लीज ना, मला सोडून नका जाऊ. तिच्या शरीराची होणारी थरथर बघून ती अंधाराला किती घाबरतीये हे त्याला समजत असलं तरी तिच्या स्पर्शापेक्षाही तिच्या तोंडून निघालेल्या त्या 2 अक्षरी शब्दाने त्याच्या सर्वांगावर काटा आलेला. वेट, मी रॉकीला बोलवतो. तो परत मागे व्हायला गेला, पण नेहमी मोठ्या मोठ्या पैलवानांना पछाडणारा तो, त्याला तिची ही नाजूक गुंफण सोडवता तरी येणार होती का? नाही, मला दुसरं कोणीच नको, फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही थांबा ना इथे, मला सोडून नका जाऊ. सियाला त्याच्या मिठीत इतकं सिक्युअर वाटत होतं की ती त्याच्या कुशीत जास्तीत जास्त शिरत होती. तिला घाबरल्यामुळे काही सुचत नसलं तरी त्याला मात्र आता काय काय होत होतं हे तो तिला सांगूही शकत नव्हता. स्वतःचे डोळे आणि हाताच्या मुठी अगदी गच्च आणि घट्ट आवळून धरलेल्या त्याने. पण तिच्या सोबतचा हा क्षण आता त्यालाही जगायचा होता. ती परत कधी त्याच्या जवळ तरी येईल का या विचारानेच त्याचं हृदय भरून आलं. तिच्यापासून लांब राहणं केवळ अशक्य होतं त्याच्यासाठी. पण
पण तुलाच मी तुझ्या जवळ नको आहे ना. तूच मला तुझ्यापासून लांब राहायला सांगितलंय. अग्नेय हळूच त्याच्या मुठी सोडवत तिच्या त्या नाजूक कमरेवर हात घालताच त्या थंडगार बोटांच्या स्पर्शाने सियाचं अंग शहारून उठलं आणि तोही डोळे मिटून तिचा हा नाजूक स्पर्श अनुभवत दीर्घ श्वास घेत तिला अलगट मिठीत घेतो. पण आत्ता त्याच्या बोलण्यावर सियाचं भीतीने वाहत जाणारं मन खाडकन भानावर आलं. आपणच त्याला लांब राहायला सांगून स्वतःच त्याच्या मिठीत गेलो या विचाराने ओशाळली ती आणि ती गडबडून मागे होणार तोच आता अग्नेयाने तिच्या भोवती दुसरा हातही गुंफत तिला जवळ ओढलं. तसा इथे सियाचा घसाच कोरडा पडला. अहो, तिने गोंधळून वर त्याच्याकडे पाहिलं. त्या अंधारातही त्याचा चेहरा स्पष्ट बघू शकत होती ती. त्याच्या मजबूत हाताच्या विळख्यात तिचं नाजूक शरीर अगदी आरामात विसावलेलं. तिची ती कमनीय कंबर त्याला अक्षरशः वेड लावत होती. अहो, त्याच्या स्पर्शात तिचं पूर्ण अंग तर नवीन नवीन भावनांनी पेटून उठलेलं. जान, मी तुला हर्ट केलं म्हणून तुझ्यापासून लांब ठेवून आता तू मला हर्ट करतीये ना. बट इट्स रिअली पेनफुल फॉर मी. अग्नेयने एक हात हळूच तिच्या गालावरून मानेवर आणताच इथे सियाची त्याच्या कॉलरवरची पकड घट्ट होऊन तिने दीर्घ श्वास घेतला. असं काही नाही. त्याचा आत्ताचा स्पर्श इतका काही जीवघेणा वाटला तिला की तिचे शब्दच अडखळले. बट यू नो व्हॉट, आता तू मला तुझ्यापासून कितीही लांब ठेव, पण मी तुझ्याजवळ आलो नाही तरी आता तू स्वतःहून माझ्या जवळ येणार, तेही पळत. मार्क माय वर्ड जान. अग्नेयची बोट तिच्या कमरेवरून प्रवास करत जशी तिच्या पोटावर आली तसं इथे सियाने पोट अकसून घेतलं आणि त्याचा तो स्पर्श सहन न होऊन तिने त्यालाच घट्ट मिठी मारली. अहो, प्लीज ना. ती त्याला इतकी घट्ट बिलगलेली की तिचा ऊर अक्षरशः धपापत होता आणि तिच्या वाढलेल्या श्वासाबरोबर त्याची होणारी ती मादक हालचाल त्याला इतकी अस्वस्थ करून गेली की त्यानेही तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतलं आणि बस इथेच ह्या क्षणी वेळ थांबावी असं प्रकर्षाने वाटलं त्याला. कारण त्याची क्वीन फायनली त्याच्या मिठीत होती. आज भलेही ती त्याच्या मिठीत मजबुरीने आलेली, पण लवकरच तिच्या मर्जीने आणि पूर्ण हक्काने ती त्याच्या मिठीत येणार होती. तो तिला यायला भागच पाडणार होता. अहो, ती त्याला लांब करायला जाणार तोच तिला तिच्या कपाळावर त्याच्या गरम श्वासांसोबत त्याच्या राकट ओठांचा स्पर्श जाणवताच इथे सियाचं शरीरच गोठून गेलं. पुढे काही रिॲक्ट करायचीही विसरून गेली ती. इतक्यात त्या लॉनची लाईट आली आणि आत्ता मात्र समोर बघून सियाचे डोळेच मोठे झाले. मग आजचा हा अग्नेय आणि सियाचा लवी डवी मोमेंट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सियाच्या समोर आता कोण उभा आहे ज्याला बघून ती इतकी रिॲक्ट झाली हेही मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक्स द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.